नमस्कार, मी संध्या भावे. आज मी रामायणाचा 5वा भाग मी तुम्हाला सांगत आहे. सुरू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सुसर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा मोरयाची, कथा कार्तिकेची, कथा कौरव पांडवांची, कथा माधवाची. समस्तामध्ये गोड कथा असे ही या राघवाची. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळेस आपण पाहिलं की रामराय आता वनवासाला जायला निघालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण पण निघाला आहे आणि सीता पण निघालेली आहे. आणि असं करत करत ते पुढे 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 ते कैकेयीकडे येतात आणि तिचं दर्शन घ्यायसाठी, तिला नमस्कार करण्यासाठी तिथे येतात. दशरथ राजा तिथेच आहे आणि तो अतिशय विव्हळ झालेला आहे, दुःखी झालेला आहे, कष्टी झालेला आहे. त्याला ही गोष्ट सहनच होत नाही की आपल्याला असा प्राणप्रिय आपला राम आता आपल्याला सोडून 14 वर्षासाठी वनात चाललेला आहे ते. पण कैकेयीने मात्र सगळी तयारी केलेली आहे. जेव्हा रामराया त्यांना नमस्कार करतात तेव्हा ती त्यांच्या हातामध्ये वल्कलं देते की आता तू वनात चाललेला आहे तर हे राजवस्त्र नेसून जायचं नाही आहे, तर तू हे वल्कलं घालून जायचे आहे. आणि मग त्याचप्रमाणे सीतेला सुद्धा ते वल्कलं देतात. तेव्हा दशरथ राजा खूप चिडतो आणि म्हणतो, हे काय चाललंय म्हणे, रामराया फक्त वनवासात जाणार आहे, फक्त रामच घालणार आहेत वल्कलं वगैरे. सीतामाही नेहमीची वस्त्र नेसणार आहे आणि तिला ती जाताना सगळं तिचे वस्त्र अलंकार सगळं काही घेऊन ती पुढे जाणार आहे असं ते त्यांना सांगतात. आणि त्याप्रमाणे आता हे सगळे जण निघालेले आहेत. म्हणजे काही वेळापूर्वी अयोध्येमध्ये इतका आनंद चाललेला असतो. सगळेजण अगदी राज्याभिषेकाची तयारी करत असतात. रोषणाई असते, रांगोळ्या असतात, गुढीतोरणं उभारलेली असतात. सगळा आनंद उत्सव सगळीकडे साजरा केलेला असतो. त्याच नंतर काही काळामध्ये ती संपूर्ण परिस्थिती बदलते आणि सगळी अयोध्या ही दुःख सागरामध्ये डुबली जाते. प्रत्येकाला खूप खूप दुःख होतंय आणि प्रत्येक जण म्हणतोय, राम जर वनवासात जाणार असेल तर आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर वनवासात जाणार आहोत. आणि असे सगळे म्हणून ते काय करतात आहेत, आता वनवासाला निघतात आहेत. सुमंतांना रथ तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळे बसलेत, राम लक्ष्मण सीता, आणि तिकडे निघाले आहेत. रथ पुढे पुढे जात आहे आणि सगळी अयोध्याची नगरीची जनता ही ती पण त्यांच्याबरोबर पुढे त्यांच्या मागे 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 चाललेली आहे. आणि जाता जाता काय होतंय की अंधार होतोय आणि शरयू नदीच्या काठावरती ते सगळे आलेले आहे. शरयू नदी त्यांनी ओलांडली आहे. शरयू नदीच्या पलीकडे ते सगळे गेलेत. ते सगळी जनता पण त्यांच्याकडे पलीकडे गेलेली आहे. आणि गेल्यानंतर रात्र झाली आहे. रात्र झाल्यानंतर रामराय तिथंच थांबतात आणि तिथेच मुक्काम करतात. तेव्हा सगळी जनता पण त्यांच्याबरोबर आलेली असते, ती पण तिथंच थांबते. सगळेजण तिघे रस्त्यावर जमिनीवरती आडवे तिडवे झोपलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्र जे आजपर्यंत अगदी राजवैभव ज्यांनी भोगलेलं आहे ते सुद्धा आता काय करतात आहे तर आपल्या उशाला दगड उशाशी घेतला आहे आणि आभाळ पांघरून त्या ठिकाणी झोपलेले आहेत. त्यांना अचानक मध्यरात्री जाग येते, पाहते तर ही सगळी जनता अशी अस्ताव्यस्त झोपलेली आहे. त्यांना खूप वाईट वाटतं. ह्या जनतेला सुख देण्यासाठी मी आहे आणि ह्याच जनतेला मी दुःखाच्या सागरामध्ये लोटत आहे याचं त्यांना वाईट वाटतं. पण आता काही पर्याय नाही. ते वचनाला बांधील आहेत, वचनाशी बांधलेले गेलेले आहेत ते. आणि त्यामुळे त्याच वेळेस ते काय करतात, सुमंतांना उठवतात आणि सुमंतांना म्हणतात, आता हीच ती वेळ आहे, आम्ही इथून पुढे पुढे निघून जातोय पुढच्या दिशेला. तू काय कर, आता तुझा रथ असा वळवून घे आणि वळून घेतल्यानंतर जेव्हा ही जनता उठेल तेव्हा कळेल की हा रथ हा वळून अयोध्येच्या दिशेला गेला आहे. त्यांनाही कळेल की राम आणि सीता लक्ष्मण हे सगळे अयोध्येत गेलेले आहे आणि त्यामुळे ते सगळे अयोध्येत परत येतील असं ते त्यांना सांगतात. आणि आता आम्ही इथून पुढच्या मार्गाला जातोय असं म्हटल्यानंतर सुमंत पण त्याप्रमाणे वागतो.
तो रथ वळून अयोध्येच्या दिशेने नेतो. राम लक्ष्मण सीता पुढे जातात. सकाळ होते, पाहतात तर सगळी जनता उठते. तर राम लक्ष्मण नाही, रथ नाही, सुमंत नाही, आणि तो रथ मात्र बरोबर अयोध्येच्या दिशेने वळलेला आहे. असं म्हटल्यानंतर त्यांना कळतं की हे परत अयोध्येत गेलेले आहेत, आणि मग परत सगळी जनता अयोध्येच्या दिशेने निघून जाते. आणि इथून पुढं खरं रामायणाला सुरुवात होत आहे. राम अधिक आयन, रामायणाची जर आपण फोड केली तर आयन, राम अधिक आयन. आयन म्हणजे ध्येयाकडे जाणे. आपण पाहिलेले दक्षिणायन, उत्तरायण, म्हणजे सूर्य त्या त्या मार्गाने पुढे पुढे जातोय, ध्येयाकडे पुढे जातं, उत्तरेकडे पुढे जातोय, दक्षिणेकडे जातोय. म्हणजे या पद्धतीने रामायण पण आता इथून पुढे खऱ्या अर्थाने आपल्या ध्येय मार्गाकडे जायला निघालेलं आहे. आणि रामाचं ध्येय काय आहे तर रावणाचा वध करणे हेच त्याचं खरं मुख्य ध्येय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता त्याचं पहिलं पाऊल पडत आहे. आणि असंच पुढे जाता 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 ते कुठं जातात आहेत, राम लक्ष्मण सीता हे शृंगार आश्रमामध्ये येतात आहेत. शृंगार आश्रमामध्ये आल्यानंतर तिथं ते मुक्काम करतात. आणि तिथे मुक्काम केल्यानंतर त्यांना तिथे मुक्काम केल्यावर तिथे त्यांना निषदराज गुह भेटतो. हा रामाचा चांगला मित्र असतो. त्याला खूप वाईट वाटतं की रामाला जेव्हा असं वल्कलामध्ये पाहिलेलं आहे, वनवासीच्या वेशामध्ये पाहतं, तेव्हा त्याला अतिशय दुःख होतो. आणि तो म्हणतो, हे प्रभू म्हणे, तू काही इकडे तिकडे जाऊ नकोस, हे माझं जे राज्य आहे ना ते तू कर, 14 वर्ष तू इथे राहा, आणि मी तुझा सेवक म्हणून इथे राहायला तयार आहे, तुझी सेवा करतो म्हणे. तेव्हा राम म्हणतात की नाही नाही म्हणे, तुझं प्रेम आहे माझ्यावर म्हणून तू असं बोलतोयस, पण मी मात्र आता वनवासी जीवन जगणार आहे. मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे, त्याप्रमाणे मी आता वनवासी जीवन जगणार आहे. त्यामुळे तू असं जरी म्हणत असला तरी मी ह्या गोष्टीला तयार नाही आहे. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात ठीक आहे. म्हणल्यानंतर मग ते पुढे शृंगार आश्रमाच्या तिथे आल्यानंतर तिथे जवळच गंगा नदी असते. आणि ह्या गंगे नदीची काय करते सीतामाई, काय करते, पूजा करते. आणि तिला नवस बोलतीये की म्हणे, गंगामाई आम्हाला सगळ्यांना इथून सुखरूप घेऊन तू पुढे पुढे जा, आणि 14 वर्ष वनवास संपल्यानंतर आम्हाला परत या मार्गावर सुखरूप आणून सोड. मी तिथं आले की तुला मी काय करेन तर तुझी खना नारळाने ओटी भरेल, तुला दही दुधाचा नैवेद्य दाखवेल. असा ती काय करते, त्यांना नवस करते. आणि नवस करल्यानंतर ते सगळे तिथून पुढे निघालेले आहेत. निघाल्यानंतर गंगेचं पार करायला, एवढी मोठं गंगेचं विस्तीर्ण पार करण्यासाठी तिथं नावाडी आलेलं आहे. त्या नावाड्याला रामराया विनंती करतात की बाबा रे, मला काय करतो आता, ही नाव मला या गंगेचा पहिलं तीर तू पार करून दे. त्या नावाड्याला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, अहो तुम्ही आमचा भवसागर तारून नेणारे नावाडी आहात, आम्हाला या सगळ्या दुःख संकटातून तारून नेणारे नावाडी आहात, आणि मी काय अगदी शूद्र असा नावाडी आहे, मी काय करणार आहे. तर त्यात नाही तुझं काम आहे, त्याला तो मला इथून तू तिकडं नेऊन सोड. त्या नावाड्याला फार वाईट वाटतं, पण आपलं कर्तव्य करायचं आहे या दृष्टिकोनातून तो त्याला आपल्या रामाला आणि राम लक्ष्मण सीतेला काय करतोय, नावेमध्ये बसून घेतोय. आणि त्यांना म्हणतो, त्यांना अतिशय दुःखाने आणि गाणं म्हणत असं करत करत ते काय करतात, आपली नाव पुढे 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 नेतात. आणि गंगा नदी पहिलं करून आता रामराया पलीकडे आलेले आहेत. आणि ते आता आले आहेत भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आलेत. आता हे भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की रामजन्माच्या वेळेसच त्यांचं काय झालेलं होतं, मोठं एक छान म्हणजे प्लॅनिंग झालं होतं, योजना झाली होती. रावण वधाची योजना त्याच वेळेस त्यांनी केली होती. त्या योजनेला आता ही सुरुवात झालेली आहे. तेव्हा त्यांनी काय केलं होतं की प्रत्येक रावणाच्या लंकेपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक ऋषीमुनींनी एक एक आश्रम स्थापन केलेला होता. आणि ह्या आश्रमामध्ये काय करायचंय, हे रामराया तिथे आले की त्यांचे 2-4 दिवस काय तिथे राहतील, त्यांचं स्वागत करायचंय, त्यांचा पाहुणचार करायचा आहे, त्यांना थोडीशी विश्रांती तिथे घेऊ द्यायची आहे, आणि त्यांना पुढचा मार्ग दाखवायचा आहे.
प्रत्येक ऋषींचं काय काम आहे की त्यांना पुढच्या आश्रमाचा मार्ग दाखवायचा आहे. कारण त्यावेळेस काही गुगल मॅप नव्हते किंवा रोड नव्हते, कसं जायचं हे कोणाला माहिती नव्हतं. तर ह्या रामरायांना असा मार्ग दाखवायचा आहे आणि रामराय त्याप्रमाणे पुढे 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 त्या ऋषींच्या आश्रमात जाणार आहेत आणि तिथून पुढे ते बरोबर रावणाच्या लंकेपर्यंत त्याचे सगळे ऋषीमुनींनी आम्ही आपले मठ स्थापन केलेत. आणि तिथं आता हा पहिला मठ आलेला आहे, तो म्हणजे भरद्वाज ऋषींचा मठ आलेला आहे. आणि ह्या भरद्वाज ऋषींच्या मठामध्ये आल्यानंतर ते तिथं राहतात, काही दिवस विश्रांती घेतात आणि तिथं मोठं विस्तीर्ण असं वडाचं झाड असतं. आणि मग ते सांगतात, भरद्वाज ऋषी सांगतात सीतामाईला की तू या वडाची पूजा कर, कारण तुला माहिती आहे हे सौभाग्य प्राप्तीचं हे वडाचं झाड आहे. आपल्याला सगळ्यांना सत्यवान सावित्रीची कथा माहीतच आहे की तिने तिचे पतीचे प्राण जेव्हा यमदूत घेऊन चाललेले असतात तेव्हा ती वडाच्या झाडाखाली ते त्याला तो झोपलेला असतो, सत्यवान झोपलेला असतो आणि ती वडाच्या झाडाची पूजा करते आणि वडाच्या झाडाच्या पूजा केल्यानंतर तिला ते सौभाग्य प्राप्त होतं. म्हणजे सौभाग्य प्राप्तीसाठी ह्या वडाच्या झाडाची आपण पूजा करत असतो. सगळ्या समस्त स्त्रिया त्या करत असतात. त्याप्रमाणे तू पण काय कर की ह्या वडाच्या झाडाची तू काय कर, तू पूजा कर असं तिला सांगतात. त्याप्रमाणे ती सुद्धा अतिशय मनोभावे आपल्याला सौभाग्य आपलं प्राप्त व्हावं, आपण वनवासात झालेले कुठले अरिष्ट येऊ नये, संकट येऊ नये, सगळी विघ्न आपली दूर व्हावीत या दृष्टिकोनातून वडाच्या झाडाची पूजा करते. आणि मग भरद्वाज ऋषी सांगतात की आता तू काय कर की इथं चित्रकूट नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावरती तू जा म्हणून सांगतात. आणि मग आता हे सगळे चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघालेले आहेत. चित्रकूट पर्वताच्या दर्शनानेच काय होतं तर सगळी आपली दुःख, व्याधी, विकार, मोह जे काय आहेत ते दूर होऊन जातात. म्हणजे आता पहा, म्हणजे रामराय ह्या वनवासाला चाललेले आहेत, त्यांना परत आपल्याला आपल्या अयोध्येत जाण्याचा सुद्धा मोह होऊ शकतो. म्हणजे ह्या मोहाचा सुद्धा काय होणार आहे, नष्ट होणार आहे ह्या चित्रकूट ह्याच्यावर पर्वतावर गेल्यानंतर. त्याचप्रमाणे काय होऊ शकणार आहे की त्यांना वनवासात जाण्याचा काय होणार आहे, वनवासात जाण्याचा त्यांना पुढे पुढे काय होणार आहे, वेध लागणार आहेत. या सर्व गोष्टी करून हा चित्रकूट पर्वत अतिशय महत्वाचा असतो. म्हणून त्यांना सांगतात की तू ह्या चित्रकूट पर्वतावरती जा. आणि हे चित्रकूट पर्वतावर निघाल्यानंतर तिथे ते रामराय लक्ष्मण काय करतो, तिथे एक कुटी तयार करतो. आता तुम्हाला माहित आहे की वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये यांना हे कुटी कशी बांधायची याचं सुद्धा काय दिलेलं असतं, शिक्षण दिलेलं असतं. त्यानुसार ह्या लक्ष्मण काय करतो, तिथे एक कुटी तयार करतो, ती कुटी बांधतो आणि त्या कुटीमध्ये हे काय करतात आहेत, आता हे तिघजण इथे राहायला सुरुवात करतात आहेत. इकडं मात्र आपल्याला माहित आहे की सुमंत काय करतोय, परत रथ वळवतोय आणि रथ वळवून अयोध्येच्या दिशेने चाललेला आहे. आणि अयोध्येच्या दिशेने गेल्यानंतर इकडे अयोध्यावासी सगळेजण सुमंताची वाट पाहतात आहेत. त्यांना कुठंतरी काहीतरी आशा आहे की सुमंत परत रामरायांना काहीतरी सांगतील आणि ते परत राम लक्ष्मण सीता हे वनवास न करता परत अयोध्येमध्ये येतील, असं त्यांना कुठंतरी छोटीशी आशा असते. त्यामुळे सगळेजण ह्या सुमंतांची वाट पाहत असतात. पण जेव्हा रिकामा रथ येतो तेव्हा मात्र त्यांना खूप खूप वाईट वाटतं. इकडे दशरथ राजा उठतो आणि कौसल्याच्या महालामध्ये येऊन बसतो. कारण त्यांना माहीत असतं की आता कौसल्या सुद्धा अतिशय दुःखी झाली असेल, तिच्या दुःखाची तिचं सांत्वन करण्यासाठी, तिचं दुःख थोडंसं कमी करण्यासाठी हे दशरथ राजा हे आता कौसल्याच्या महालामध्ये आलेले आहेत. आणि कौसल्याच्या महालात आल्यानंतर तिथे अतिशय त्याची वाट पाहतात ते सुमंतांची की परत समजा कदाचित रामराय आले तर. पण आता त्यांची आशा मात्र पूर्ण संपलेली आहे. रथ हा परत आलेला आहे. ते सुमंतांना विचारतात काय झालं काय नाही, त्यांनी माझी आठवण काढली का, काय म्हणाले रामराया, असं सगळं विचारतात. ते म्हणाले नाही, त्यांचा हा जो काय आहे निश्चय तो अगदी पूर्ण पक्का निश्चय आहे की कुठे जायचं आहे आता,
वनवासाला जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते पुढे निघून गेलेले आहेत. असं म्हटल्यानंतर इकडं इतका दशरथ राजा दुःखी होतो की काय त्याला काहीही कळत नाही. आणि त्या राम 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 सारखं म्हणत असतात, रामाचा घोष लावलेला असतो. आणि ह्याच दुःख वियोगामध्ये दशरथ राजाला मृत्यू येतो. म्हणजे पहा, तुम्हाला आठवत असेल की श्रावण बाळाच्या आईने वडिलांनी त्यांना शाप दिला होता, तू सुद्धा काय होशील, दुःख वियोगाने मरशील असा त्यांना शाप दिलेला असतो. पुत्र वियोगाने तू मरशील असा शाप दिलेला असतो. त्याचप्रमाणे आता दशरथ राजाला एक नाही 4 पुत्र झालेले आहेत. पण आता त्याचे 2 पुत्र कुठे गेलेले तर वनवासात गेलेले आहेत, आणि 2 पुत्र कुठे गेले तर आजोळी गेलेले आहेत. आणि शेवटी त्याच्यापाशी कोणीही नाहीये. आणि खरंच तो रामरायाच्या वियोगाने त्यांनी आपले प्राण सोडलेले आहेत. म्हणजे या श्रावण बाळाच्या वडिलांचा सुद्धा काय जे आहे त्यांचा जो शाप आहे तो खरा झालेला आहे. आता पहा, आता इकडे कोणीच नाहीये, राजाचा तर मृत्यू झालेला आहे, त्याचे 4ही पुत्र जवळ नाहीयेत. आता त्याचे अंत्यविधी करणार कोण हा प्रश्न पडलेला आहे. तेव्हा वशिष्ठ ऋषी तिथे येतात आणि सांगतात की म्हणे तुम्ही आता खूप सावधगिरी बाळगा. सगळ्यांना सांगतात की ही दशरथ राजाचं मृत्यू पावलं आहे, ही बातमी कोणालाही कळू देऊ नका. कारण अशी एक वेळ आहे की त्यावेळेस आपले शत्रू राज्य काय असतात आपल्यावरती वार करू शकतात, आपल्यावरती लढाई करू शकतात. त्यामुळे ही बातमी कोणालाही कळू देऊ नका हे सांगतात. आणि इकडं काय करतात, दशरथ राजाचं जे शव आहे ते एका लाकडाच्या पेटीमध्ये ती सीलबंद करतात, त्याच्यात भरपूर तेल ओततात आणि त्या तेलामध्ये हे दशरथ राजाची जे काही शव आहे ते त्याच्यामध्ये ठेवलं जातं. आणि त्यांना निरोप पाठवला जातो की आता भरताला आणि शत्रुघ्नाला आता तुम्ही बोलावून घ्या. म्हणून त्यांना सारथ्याला सांगितलं जातं की तू जा आता आणि ह्या दोघांनाही परत बोलवून आण म्हणून सांगतात. पण त्यांना तिथं सांगू नकोस की दशरथ राजा मृत पावले आहे म्हणून. ते इथं येईपर्यंत ही बातमी कोणालाही सांगायची नाही. मग तिथल्या लोकांना सुद्धा हे कळायला नको, त्यांना शंका यायला नको म्हणून नेहमी ज्याप्रमाणे नजराणे खाऊ वगैरे पाठवले जातात तसेच नजराणे खाऊ सुद्धा ते हे या सारथ्याबरोबर पाठवले जातात. आणि हा सारथी आता भरताला आणण्यासाठी तो निघालेला आहे काही देशामध्ये. आणि इकडं काय होतंय, भरताला मात्र अस्वस्थ झालाय. भरत म्हणतोय की मला माझ्या वडिलांना भेटायचंय, मला माझ्या वडिलांकडे जायचं, मामाच्या मागे लागलाय तो की मला नेऊन सोड मला वडिलांकडे. तर मामा म्हणतात का बरं तू एवढा का अस्वस्थ झालाय, जाशील की म्हणे आपण जाऊ परत. तेव्हा ते म्हणतात नाही मला खूप विचित्र स्वप्न पडलंय, माझी जीवाची घालमेल होते, माझे तात कुठल्या तरी संकटात आहेत असं मला वाटतं. कारण मला स्वप्न पडलंय की त्यांच्या अंगाला कोणीतरी तेल लावतंय आणि त्यांच्या अंगावर कोणी गुलाल टाकतंय असं मला स्वप्न पडलंय. त्यामुळे मला ताबडतोब माझ्या कुठं जायचंय, वडिलांकडे जायचंय, अयोध्येला जायचंय असा भरत हट्ट करायला लागतो. आणि असं केल्यानंतर तो काय करतोय तर ते सगळेजण मग भरताला म्हणतात. तर त्यापर्यंत हे जे काही सारथी आहे त्या राज्यात येऊन पोहोचतात. आणि आल्यानंतर भरताला इतका आनंद होतो, तो लगेच म्हणतो चला 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 आपण अयोध्येला जाऊ, मला पण अयोध्येला यायचंच आहे असं म्हटल्यानंतर ते तिकडे येतात. आणि आल्यानंतर ते पाहतात की त्यांना नेहमीप्रमाणे ते नजराणे वगैरे सगळं दिलं जातं, त्यामुळे कोणाला काही शंका येत नाही. आणि भरत माता तिथून अयोध्येला जायला निघालेला आहे. अयोध्येपर्यंत येईपर्यंत या सारथ्याने त्यांना कोणत्याही प्रकारची कोणतीही गोष्ट सांगितलेली नाहीये. पण जेव्हा तो अयोध्येमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते कळतं की अयोध्येतले सगळं वातावरणच बदललेलं आहे. कुठेही आनंद नाहीये, सगळीकडे शोककळा पसरलेली आहेत. भरताच्या स्वागतासाठी कोणीही सज्ज नाहीये. सगळे देवळावरचे ध्वज उतरवून ठेवलेले आहेत, कुठे रांगोळी काढलेली नाहीयेत, कुठे सडे टाकलेले नाहीयेत, कुठलाच प्रकारचा उत्सव किंवा आनंद हा आपल्या राज्यात दिसत नाहीये. तो सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळेजण काय करतात तर तोंड त्याच्याशी बोलत नाहीयेत, तर त्याचे खाली मान घालून निघून जातात आहेत.
तर असं का घडलंय, असं काय घडलंय? जिथं मी आल्यानंतर सगळी अयोध्या नगरी आनंदी होती, माझं स्वागत केलं जातं, मला विचारपूस केली जाते, तिथं आज मला कोणीच विचारत नाहीये. याचं त्याला सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. आणि मग तो रथातून उतरल्यानंतर ताबडतोब आपल्या आईकडे जातो, कैकेयीकडे जातो, की काय झालंय हे विचारायला. आणि कैकेयीकडे गेल्यानंतर तो म्हणतो की म्हणे, आई हे काय झालं म्हणे, सगळेजण एवढे दुःखी कष्टी का आहेत म्हणे, सगळे कोणी माझ्याशी बोलत का नाही, माझं नेहमीसारखं स्वागत का झाले नाहीये, असं तो विचारतो. तेव्हा ते म्हणतात की म्हणे, ती सांगते, अरे तुझ्या तातांचं निधन झालं आहे. असं म्हटल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, कसं काय झालं म्हणे, काय झालं होतं तातांना, सगळी चौकशी करायला लागतो. आणि त्याच वेळेस तो विचारतो, मग राम आणि लक्ष्मण कुठे आहेत म्हणे, तेही मला आजच दिसले नाही, तेही मला भेटले नाहीये. तेव्हा ते सांगते की राम आणि लक्ष्मण हे वनवासाला गेलेले आहेत, ते वनात गेलेले आहेत. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, का बरं वनात गेलेत म्हणे ते, म्हणे त्यांनी असं काय केले, मोठे अपराध केलाय की ते वनात गेले. माझा राम तर इतका गुणी सज्जन आहे, तो कुठलाच गुन्हा करणार नाहीये. त्यांनी काही कुठल्या एखाद्या स्त्रीला काही वाकड्या नजरेने पाहिलंय का, त्यांनी कुठे चोरी वगैरे केली आहे का, की त्याला इतकी मोठी शिक्षा दिली आहे ते. आणि असं घडणं कदापिही शक्य नाहीये. मग तो कसा काय वनात गेलेला आहे? तेव्हा काही सांगते की मीच त्यांना वनात पाठवलं आहे. ते म्हणतात, का बरं त्यांना वनात पाठवलंयस म्हणे तू? ती म्हणते की मला तू ह्या अयोध्येचा राजा व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती, म्हणून मी तुझ्या वडिलांकडे माझे राहिलेले 2 वर मागून घेतलेत आणि एका वरामध्ये तुला अयोध्येचं राज्य आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला आहे. हे ऐकल्यानंतर भरताला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, असं कसं तुला वाटलं म्हणे की मी हे अयोध्येचा राजा होणार आहे? अयोध्येचा राजा होण्याचं पहिलं सगळं जे काही मान आहे तो हा आमच्या रामाचाच आहे. रामच हे अयोध्येचा राजा आहे. रामाशिवाय मी राज्य करणार नाहीये म्हणे. मी कदापिही विचार केला नाहीये की अयोध्येचं राज्य करायचं. त्यामुळे मी हे कदापिही राज्य करणार नाहीये. आणि रामाला वनवासात पाठवल्या याचा इतका राग येतो की तो म्हणतो, अगं तू किती वैरिणी आहेस, तू किती वाईट आहेस म्हणे, किती दुष्ट स्त्री आहेस, तू रामासारख्या व्यक्तीला तू वनवासात पाठवलंय. त्याचा इतका क्रोध अनावर होतो की तो आईला मारण्यासाठी हात वर उचलतो. तेव्हा शत्रुघ्न पटकन त्याचा हात खाली करतो आणि म्हणतो, नाही नाही, असं तू कुठलीही गोष्ट करणार नाहीये की जी गोष्ट आपल्या रामाला आवडणार नाही, ती कोणतीही गोष्ट तू करू नकोस. तू अजिबात आईवरती हात उचलायचा नाहीये. असं म्हटल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतो. तो आपल्या वडिलांकडे जातो, त्यांचं दर्शन घेतो आणि नंतर वशिष्ठ ऋषी म्हणतात की आधी तुझं कर्तव्य आहे की तू तुझ्या वडिलांना आधी अग्नी दे. आणि असं म्हटल्यानंतर म्हटल्यानंतर दशरथ हे भरत राजा काय करतो की पहिल्यांदा त्यांना अग्नी देतो आणि म्हणतो की आता तू पहिल्यांदा काय कर, तुझा राज्याभिषेक करून घे, कारण आता या राज्याला कोणीतरी वारस पाहिजे आणि तुझ्याशिवाय कोणी नाहीये, तर तू आधी राज्याभिषेक कर. तेव्हा तो म्हणतो, नाही, मी कदापिही हे राज्य करणार नाहीये. रामच ह्या अयोध्येचा राजा आहे आणि तोच ह्याचा राजा होणार आहे. मी रामाला आणायला जाणार आहे आणि रामाला मी घेऊन येतोय, असं म्हणून ते सांगतात. आणि मग हे सगळे जण काय करतात, आता भरत, शत्रुघ्न, कैकेयी हे सगळे जण आता राम ज्या मार्गाने वनवासाला गेलेले आहेत त्या वनवासाच्या मार्गाला हे पण चाललेले आहेत. भरताने निश्चय केले आहे की मी रामाला परत घेऊन येईल आणि याप्रमाणे ते जातात. पहिल्यांदा त्याप्रमाणे त्यांना तिथे भरद्वाज ऋषी लागतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की तो कसं काय म्हणे तू चाललेला आहे. त्यांना वाटतं की हा रामाला मारायला चाललाय का, जाब विचारायला चाललाय का. पण जेव्हा कळतं की तो रामाला परत आणायला चाललेला आहे, कुठलाही त्रास द्यायला चालला नाही, तेव्हा ते प्रत्येक जण पुढचा मागतं सांगतात. आणि मग भरद्वाज ऋषी सांगतात ते आता चित्रकूटावरती आहेत म्हणून सांगतात. आणि मग हे सगळे चित्रकूटावरती निघालेले आहेत. आता चित्रकूटावरती निघाल्यानंतर
तिथं जसं जसं चित्रकूटाच्या दिशेने जायला लागतात त्याचप्रमाणे राम लक्ष्मण सीता हे वरती चित्रकूट पर्वतावर असतात. त्यांना वरून एक रथ आहे त्यांना दिसतो आणि त्या रथावरती अयोध्येचा ध्वज आहे असं कळतं. आणि लक्ष्मण हे पाहतो आणि तो विचार करतो की अयोध्येचा रथ कसा काय इकडे येतोय, काय घडलंय म्हणे तिथं, कसं काय इथे येते. त्याला वाटतं की परत आपल्या रामाला कोणी मारायला तर आलं नाहीये, कोणी त्रास तर द्यायला आलं नाहीये. तो अतिशय कोपिष्ट होतो. तो हातात सत्यार घेऊन तयारच असतो धनुष्यबाण घेऊन की कोणी आलं की मी सुद्धा त्यांच्याशी युद्धाला तयार आहे म्हणून. आणि त्याचप्रमाणे भरत आता त्याचा रथ असा वर वर चित्रकूटाच्या दिशेने जायला लागतो. आणि जाता जाता लक्ष्मण आधी पहिल्यांदा त्यांना आडवा येतो. कशासाठी आलाय तू, तुझं काय कारण आहे तुला इथे येण्याचं. तो अजिबात तो रामाचा कडे जाऊच देत नाही. पहिल्यांदा लक्ष्मण त्याला आडवा येतो. तेव्हा भरत सांगतो की नाही रे म्हणे, मला रामाला भेटायचंय. कशासाठी भेटायचंय, तू पण तुझ्या आईसारखाच आहे का, त्याला तू मारण्यासाठी आला आहेस का. तो नाही नाही असा तू विचारही करू नको. रामरायाही त्याला म्हणतात की म्हणे तू असा विचार करू नकोस, भरत असं काहीही करणार नाहीये. सगळे समजूत घालतात. तेव्हा लक्ष्मण दूर होतो आणि त्या ठिकाणी भरत हे रामरायाला भेटण्यासाठी तिथे आलेले आहेत. आणि खूप दिवसांनी रामाची आणि भरताची भेट होतीये. भरत हातात अतिशय भावना विवेश झालेला आहे. कधी जाऊन आपल्या भावाला भेटवायचं झालेलं आहे. तो पटकन पुढे जातो आणि रामाचे चरण पकडतो. रामराय त्याला पटकन उठून घेतात आणि आपल्याची गळा भेट घेतात. अतिशय सुंदर असं वर्णन आहे. ही रामाची आणि भरताची भेट ही अजरामर भाऊ बहिणाची भावाची भेट आहे. सगळी सृष्टी त्या ठिकाणी स्तब्ध झाली आहेत. झाडं, वेली, पक्षी, सूर्य ह्या सुद्धा क्षणभर थांबलाय. इतकं प्रेम, यांचा इतका बंधुभाव पाहण्यासाठी. आणि सगळेजण थांबून यांचं जे काही अलिंगन आहे, यांची काही भेट आहे ते पाहतात आहे. भरत रामाला मिठी मारतो आणि म्हणतो, रामराया मी तुला परत न्यायला आलेलो आहे, चल तू अयोध्येला. पण रामराया म्हणतात, तू मला आता सांग कसा काय आलास, तू कधी आला, त्याची चौकशी करायला लागतात. आणि विचारतात आपले तात कसे आहेत, माझी आई कौसल्या माता कशी आहे, माझी सुमित्रा माता कशी आहे, माझी कैकेयी माता कशी आहे, हे सगळं कुशल विचारायला लागतात. तेव्हा म्हणतात सगळे ठीक आहे, पण तात मात्र स्वर्गवासी झालेले आहेत असं सांगतात. तेव्हा रामांना पण खूप वाईट वाटतं की मीच या मृत्यूला कारणीभूत आहे असं त्यांना वाटतं. माझ्यामुळंच तातांचा मृत्यू झालाय असं त्यांना खूप त्याचं दुःख होतं. आणि ते म्हणतात मग भरत म्हणतो, तू आता दुःख करू नकोस, मी त्यांचे सगळे अंतविधी पूर्ण केलेले आहेत, पण त्यांचे बाकीचे सगळे विधी राहिलेले आहेत. कारण हे सगळे विधी करण्याचा अधिकार फक्त आपल्या मोठ्या पुत्राला, ज्येष्ठ पुत्राला असतो. तेव्हा तू आता हे सगळे विधी पूर्ण कर असं सांगतात. आणि मग सगळेजण चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी असते, त्या नदीकाठी दशरथ राजाचे सगळे विधी हे पूर्ण करतात. आणि सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर आता भरत म्हणतो, मी तुला न्यायला आलेलो आहे, तू चल परत. ज्यांना वचन दिलेलं आहे ते आता राहिलेच नाही, ते स्वर्गवासी झालेले आहेत. त्यामुळे तू आता परत चल आणि अयोध्येचं राज्य कर. तेव्हा रामराय म्हणतात, नाही, जरी आता तात नसले तरी त्यांचं वचन माझ्याबरोबर आहे, ते वचन पूर्ण झाल्याशिवाय मी आता 14 वर्षासाठी मी काही अयोध्येला येणार नाही. भरत खूप विनंती करतो, म्हणतो मी पण तुझ्याबरोबर वनवासाला येतो, मी पण त्या अयोध्येत जाणार नाही. तेव्हा राम म्हणतात, तू असा विचार करू शकत नाही. आता अयोध्येचा संपूर्ण भार हा तुझ्यावर आहे. त्या जनतेची काळजी घेणे, राज्यकारभार चालवणे, हे सगळं तुझं आता कर्तव्य आहे, ते तू पार पाड. तेव्हा तू जा, राज्याभिषेक कर आणि तू परत राज्य करायला सुरुवात कर असं ते राम भरताला सांगतात. भरत म्हणला, हे कदापिही शक्य नाही. ज्या राज्यावर माझा काहीही अधिकार नाहीये ते राज्यावर मी बसणार नाही. आणि मग ते म्हणतात की मग भारत म्हणतो की जर असंच असेल तर तुझ्या पादुका मला दे, त्या मी राजसिंहासनावर ठेवील आणि तुझा दास म्हणून मी त्याचं राज्य करवील.
असं म्हटल्यानंतर ते सगळे तयार होतात. भरत खूप कष्टी होतो, दुःखी होतो. तेव्हा रामराया त्यांना समजून सांगतात की अरे याच्यामध्ये दुःखी होऊ नकोस, हा सगळा नियतीचा खेळ आहे. पराधीन आहोत आपण नियतीच्या पुढे, आणि जसं नियती आपल्याला ठेवेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. याच्यासाठी तात सुद्धा दोषी नाही आहेत, काही माता सुद्धा दोषी नाही आहे. हा सगळा आपल्या नशिबाचा खेळ आहे. माझ्या नशिबामध्ये 14 वर्षाचा वनवास हा लिहिलेलाच आहे. त्याप्रमाणे मी आता वनवासाला जात आहे. तू काहीही माझी काळजी करू नकोस. पण भारत म्हणतो की 14 वर्ष संपल्यानंतर तू नक्की परत अयोध्येला परतणार आहेस ना. तर ते म्हणतात हो, मी 14 वर्ष संपल्यानंतर मी अयोध्येमध्ये परतणार आहे. भरत सांगतात जर तूच परतला नाही, 14 वर्ष पूर्ण झाली आणि तू जर परतला नाही, तर मी तिथं माझं जीवन संपवणार आहे. मी अग्निभक्षण करणार आहे, मी अग्निप्रवेश करणार आहे. मी 14 वर्ष तुझी डोळ्यात तेल घालून वाट पाहणार आहे. तू नक्की आहे असं सांगतात. आणि मग त्याप्रमाणे भरताला राम वचन देतो की नाही, माझे हे वचन पूर्ण झाल्यावर ते मी परत अयोध्येमध्ये येईल. असं वचन दिल्यानंतर भरत रामाच्या पादुका घेतो आणि परत अयोध्येकडे निघतो. आणि अयोध्येकडे निघाल्यानंतर हे तिथेच वास्तव्याला राहिलेले असतात. आता तिथे वास्तव्याला राहिल्यानंतर तिथे काय होतं, ते चित्रकूट जे आहे ते रामाला सीतेला तसं छान आवडलेलं असतं. चांगलं वातावरण असतं, हवा छान असते, त्यामुळे तिथे ते थांबलेले असतात. एके दिवशी काय होतं ते की एके दिवशी तिथे राम लक्ष्मण सीता असे सगळेजण बसलेले असतात गप्पा मारत. आणि गप्पा मारता मारता तिथे छान हवेची झुळक येते आणि त्या झुळकेने रामरायाला अशी छान डुलकी लागते. आणि त्याच वेळेस तिथे कावळा येतो आणि तो कावळा काय करतो, बरोबर त्या सीतामाईच्या वक्षावरती चोच मारतो. आणि चोच मारल्यानंतर त्याच्यातून काय होतं, रक्त बाहेर पडतं, रक्ताची चिळकांडी बाहेर पडते. ती चिळकांडी रामरायाच्या चेहऱ्यावर पडते. एकदम दचकून उठतात, काय झालंय म्हणून पाहतात तर सीतामाईच्या ह्याच्यातून रक्त येत असतं. ते विचार करतात काय झालंय, कशामुळे घडलंय असं विचारायला लागतात. तेव्हा सीतामाई म्हणते कावळ्याने मला इथं काय केलं आहे, चोच मारली आहे. तेव्हा त्यांना राग येतो. तो तर हा काय म्हणे कावळाचा म्हणे फाजीलपणा, काय म्हणे त्याने सीतामाईला चोच मारली आहे. मग तो काय करतो, सीतामाईला त्या कावळ्याला पकडण्यासाठी एक ब्रह्मास्त्र सोडतो. आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर कावळा मात्र खूप घाबरतो आणि लांब 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 पुढे पुढे पळायला लागतो. आणि ते ब्रह्मास्त्र त्याच्या पाठीमागे मागे 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 जायला लागतं. आता हा ब्रह्मास्त्र वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो तर मग तो देवांकडे जातो, ब्रह्मदेवाकडे जातो. ब्रह्मदेवाला सांगतात की बाबा रे मला या ब्रह्मास्त्रापासून वाचव. ब्रह्मास्त्र तर मग तो काय केलंय, तर म्हणतो की मी असं असं केलंय म्हणून. ते म्हणतात नाही मी इथं काही वाचू शकत नाही, तू महादेवांकडे जा, ते काहीतरी याच्यातून मार्ग काढतील. ते महादेवांकडे जातात, महादेवांना सांगतात. ते म्हणतात की काय झालंय, ते म्हणतात की म्हणे मी असं सीतेची खोड काढली आहे, त्यामुळे रामाने माझ्या मागे ब्रह्मास्त्र लावलंय. ते म्हणतात मी पण काहीही करू शकत नाही, तू रामाकडेच जा, रामाची माफी माग. राम खूप कृपाळू आहे, दयाळू आहे, तो नक्की तुला माफ करेल. याच्याशिवाय दुसरं कोणीही या अस्त्रातून तुला सोडवणार नाही. असं म्हटल्यानंतर हा जो आहे कावळा परत रामरायांकडे येतो, त्याच्या चरणावरती लीन होतो आणि माफी मागतो. मग आपले तर रामराया कसे आहेत, दयाळूच आहेत. मग ते म्हणतात की का रे म्हणे काय झालं, म्हणे तू का केलं असं. तर ते म्हणतात की म्हणे चुकून केलं, मी गंमत करायला गेलो होतं, पण मला एवढं काही त्याच्या लक्षात आलं नाहीये. तू मला माफ कर रामराया, माझ्या हातनं अनाहूतपणे नकळत झालेली ही चूक आहे, तू मला माफ कर. मग रामराया म्हणतात की म्हणे आता मी हे ब्रह्मास्त्र सोडलंय, हे तुझा वेध घेणारच म्हणे. तो असं कर की तुझ्यातला एक अवयव जो आहे तो ह्या ब्रह्मास्त्राच्या सहाय्याने नष्ट कर म्हणे. मग कावळा विचार करायला लागतो की काय म्हणे, आपल्याला 2 पाय आहेत, पण एक पाय दिला तर आपण एका पायावर चालू नाही शकणार. आपल्याला 2 पंख आहेत, पण 2 पंखातले एक पंख दिला तर आपण उडू पण नाही शकणार. मग काय, मग तो म्हणतो की मला 2 डोळे आहेत,
मग त्या एका डोळ्याचा जर तू वेध घेतला तरी चालेल, मी एका डोळ्याने पाहू शकेल. मग असं नंतर ते ब्रह्मास्त्र त्याच्या एका डोळ्याचा वेध घेतं आणि त्याचा एक डोळा निकामी होतो. म्हणून कावळा नेहमी तेव्हापासून एकाक्ष झालेला आहे. त्याच्यानंतर काय होतं की रामरायांना पण नंतर वाईट वाटतं, तर ते म्हणतात की म्हणे मी तुला एक वरदान देतो म्हणे, इथून पुढे म्हणे पृथ्वी तलावरती जो मनुष्य आहे त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तू स्पर्श केला की त्याला मोक्ष प्राप्त होणार आहे, असं त्याला वर देतात. म्हणून आपणही पहा, एखाद्या व्यक्तीचं मृत्यू झालं की त्याला पिंड दान करताना कावळ्याची वाट पाहतो. कावळा जेव्हा येतो तेव्हा त्या पिंडाला शिवतो, तेव्हा त्याला मोक्ष मिळाला असं आपण समजतो. अशा प्रकारचे त्यांचे तिथं चित्रकूटावर पर्वतावरती राम लक्ष्मण सीता यांचे काय चाललेले असतात, दिवस चाललेले असतात छान प्रकारे. पण काय व्हायला लागलं, तिथं राम लक्ष्मण येऊन राहिलेत म्हणल्यानंतर आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे यायला लागले चर्चा करण्यासाठी, काही ऋषीमुनी त्यांची भेट घेण्यासाठी यायला लागले. त्यामुळे आता त्यांना वाटले की आता आपला इथला जो काही आहे वास्तव्य आहे ते आता आपण इथून संपायला पाहिजे, असं म्हणून ते पुढं जायला निघतात. आणि मग पुढे येताना ते अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. आता अत्रि ऋषी आपल्याला माहिती आहे की त्यांची पत्नी अनुसूया ही खूप कशी असते, अतिशय पतिव्रता असते. तिच्या पतिव्रतेची ख्याती चारी दिशामध्ये पसरली असते, त्रिलोकात पसरलेली असतात, अगदी स्वर्गात सुद्धा त्याची ख्याती पसरलेली असते. त्यामुळे स्वर्गातल्या हे जे पार्वती, लक्ष्मी, सरस्वती ह्या ज्या 3 स्त्रिया आहेत त्यांना वाटत असतं आपणच सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता स्त्रिया आहेत. पण आपल्याही पेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असं म्हटल्यानंतर त्यांना मोठा प्रश्न पडतो, कोण आहे अशी ही अनुसूया, इतके तिचं नाव सगळीकडे कीर्ती दुमदुमती आहे. तिचं सत्व पाहण्यासाठी आपल्या 3ही पतींना ते विनंती करतात, तुम्ही जा आणि तिचं सत्व पहा म्हणे. खरंच ती पतिव्रता आहे का ह्याचं सत्व परीक्षा घेऊन या म्हणून सांगतात. आणि त्याप्रमाणे हे 3ही देव अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. अत्रि ऋषी त्याच वेळेस नेहमी संध्या स्नानासाठी गेलेले असतात आणि हे 3ही देव आपल्या संध्याकाळच्या वेळेस आपल्या आश्रमामध्ये येतात. अनुसूया माता असते ती त्यांचं छान स्वागत करते आणि स्वागत केल्यानंतर हे 3 म्हणतात की आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तो आम्हाला जेवायला वाढ. असं म्हणल्यानंतर ती म्हणते काही हरकत नाही, तुम्ही बसा म्हणे, माझ्या दारात जो कोणी आलाय तो कधीही उपाशी विनमुख होऊन गेलेला नाहीये, तृप्त होऊन गेलेला आहे, तुम्ही थांबवासा आणि म्हणे मी तुम्हाला जेवायला वाढते. असं म्हणून ती 3घांना म्हणते तुम्ही हातपाय धुवून या, फ्रेश होऊन या, मी तुम्हाला तोपर्यंत पानं वाढते. असं म्हणल्यानंतर ते 3 येतात आणि ते म्हणतात की आम्हाला नग्न अवस्थेत वाढ. असं म्हटल्यानंतर अनुसूयाकडे प्रश्न पडतो की नग्न म्हणजे काय. तर मला इथं एक छानशी गोष्ट आठवते. नग्न म्हणजे काय, तर ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श झालाय, न म्हणजे नाही, अग्न म्हणजे अग्नी, ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श झालेला नाहीये असं अन्न म्हणजे नग्न. असं भोजन त्यांना वाढायचंय. मग असं अन्न कोणतं असतं, तर त्या आईचं दूध हे असं, तिला काही कुठल्या प्रकारचा अग्नीचा स्पर्श झालेला नसतो. आणि असं म्हटल्यानंतर ती आतल्या बाजूला जाते, कमंडलूतून पाणी आणते आणि ते पाणी त्या 3घांच्या अंगावरती शिंपडते. त्याबरोबर ते 3ही बाळ होतात आणि बाळ झाल्यानंतर त्यांना जवळ घेते आणि स्तनपान करते आणि त्यांना तृप्त करते. आणि तेव्हापासून हे 3ही ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणून हे दत्त अवतार, तिथून पुढे ते दत्त अवतार म्हणून स्थापन झालेले आहेत. आणि अशा प्रकारच्या सत्व घेतलेली ही अनुसूया अतिशय पतिव्रता पावन अशी स्त्री. तिच्या महालामध्ये आल्यानंतर ती काय करते की तिलाच अधिकार आहे खरं सीतामाईला सांगायचा, की ती पतिव्रत्याच्या गोष्टी सीतामाईला सांगते. ती सांगते नेहमी आपल्या पतीचा आदर कर, त्याच्यावर प्रेम कर, कारण तुझ्या जीवनात जर काही अशी संकट आली तर आपलं शील रक्षण करण्याचा प्रयत्न कर, कारण शीलम परमभूषणम असं असतं. शील हे आपल्यासाठी परमभूषण आहे, अशा तिच्या गोष्टी तिला सांगते.
आणि मग ती काय करते, तिचा साधा आदरातिथ्य करते. आपणही आपल्या घरी कोणी आले की तिची ओटी भरतो, त्याप्रमाणे तिची ओटी भरते, तिला साडी चोळी देते. तेव्हा ती म्हणते, मी ह्या साड्या घेणार नाही, कारण मी क्षत्रिय आहे. मी नेहमी काय करते, दान देत असते. मी कुठल्याही दानामध्ये कोणतीही वस्तू घेत नाही. असं म्हटल्यानंतर ते अनुसया म्हणता मात्र तिला मग काय देते, अक्षयवटी आणि अक्षयमाला देते. या अक्षयवटीमुळे काय होत असतं की तिला ऊन वारा पाऊस याच्यापासून तिचं संरक्षण होतं, ती वटी अंगाला लावल्याने. आणि अक्षयमाला जर घातली तर ती गळ्यात घातल्यानंतर तिला तहान आणि भूक याच्यावरती तिला काय येतंय, तिला ताबा मिळवता येतोय. अशा प्रकारची अक्षयमाला आणि अक्षयवटी तिला दिली जाते. आणि मग ते दिल्यानंतर ती सीतामाई ते स्वतः स्वीकारते. आणि स्वीकारल्यानंतर मग आता हे अत्री ऋषी त्यांना सांगतात की पुढे शरभंग ऋषींचा आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये तुम्ही जा. आता तिथं गेल्यानंतर हे पडत मजल दर मजल करत करत शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. आता ह्या शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर तिथं पाहतात तर तिथे एक मस्त रत्नजडीत असा काय असतो, रथ तिथं उभा राहिलेला असतो. मग त्या म्हणतात की हा तर आश्रम ऋषींचा आहे, यांना कशाला एवढे मोठे मोठे रथ वगैरे पाहिजेत, रत्नजडीत असे आश्रम रथ हवे असतात. म्हणून रामराय जरा आश्चर्यचकित होतात. पण नंतर कळतं की तिथं हा देवेंद्र म्हणजे इंद्राचा रथ आहे तो. आणि हा जो इंद्र आहे त्या ह्या शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला आहे. आणि ते काय करत असतात तर ते काय विचारायला आले असतात की त्यांनी जी योजना आखलेली आहे की कुठली, तर रावणाच्या वधाची, ती योजना कुठपर्यंत चालू झालेली आहे, कुठपर्यंत आलेली आहे, याचा सगळा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष इंद्र या शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले असतात. म्हणजे वरून देवदेवतांचं सुद्धा लक्ष ह्या रामाकडे असतं की राम आता कुठे चाललाय, कुठपर्यंत प्रवास झालाय, त्याचा मार्ग योग्य मार्गाने चाललाय की नाही हे पाहत असतात. म्हणजे थोडक्यात रामराया हे CCTVच्या कॅमेऱ्याच्या खाली असतात. आणि हे जे शरभंग ऋषी असतात ना, हे खूप काय असतात की विद्वान असतात, खूप हुशार असतात. आणि त्यांना ज्ञानदानाचं खूप मोठं काम करत असतात. त्यांना ज्ञान लोकांना द्यायला खूप आवडत असतं. पण इथं काय असतं की इथे खूप प्रचंड प्रमाणात राक्षस असतात ह्यांच्या आश्रमाच्या भोवती. आणि हे आश्रम काय राक्षस अतिशय लोकांना त्रास देत असतात. ते काय करतात, कोणालाही, त्यामुळे इथली आजूबाजूची जी जनता आहे ती अतिशय भयभीत झालेली असते. घराच्या बाहेर पडणं त्यांना मुश्किल झालेलं असतं. मग त्यांना तर ज्ञान द्यायचं असतं तर मग कोणाला देणार, ते सगळ्या आजूबाजूच्या भागात परिसरात जातात. तिथल्या लोकांना ते विचारतात की तुमच्या मुलांना माझ्या आश्रमात पाठवा, त्यांना मी शिक्षण देतो, ज्ञान देतो. पण हे लोक इतके भयभीत झाले असतात की आपल्या कोणत्याही मुलाला ते पाठवायला तयार होत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं, ते तरी 4-5 लोकांना, मुलांना ते खूप समजावून, मी आहे, माझ्याकडं शक्ती आहे, माझ्याकडं बुद्धी आहे, माझ्याकडं अस्त्रशस्त्र आहेत, या शस्त्राच्या साहाय्याने मी काय करीन, तुमच्या मुलाचं रक्षण करीन. पण त्यांना मी ज्ञान देईन, ज्ञान दिल्यानंतर ते पुढे मोठे विद्वान होतील, त्यांचं आयुष्य सुधारेल, असं सगळं समजावून ते 4-5 मुलांना गोळा करून आश्रमात घेऊन येतात. पण त्यांना शिक्षण देत असताना अचानक तिथं काही राक्षस येतात आणि ह्या राक्षस ह्या 4ही मुलांना काय करतात, मारून टाकतात. त्यामुळे हे ऋषी अतिशय दुःखी आणि कष्टी झालेले असतात. पण त्यांच्यावर काय कामगिरी सोपवलेली असते, जोपर्यंत रामराया इथे येत नाहीयेत, रामरायाला पुढचा मार्ग दाखवला जात नाहीये, तोपर्यंत त्यांना कुठल्याही तिथून हलण्याचा किंवा आपला देह संपवण्याचा कुठलाच त्यांना अधिकार नसतो. तेव्हा तिथे रामराया आल्यानंतर ते काय करतात, त्यांना पुढचा मार्ग सांगतात की तुम्ही पुढे अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये जा. आणि अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर तो मार्ग त्यांना सांगतात. आणि मग मात्र तिथं ते रामरायाच्या चरणी आपलं जीवन समर्पित करतात. आणि असं कळल्यानंतर हे जे अगस्त्य ऋषी आहेत, आता हे रामराया पुढे अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये निघालेले आहेत. आता अगस्त्य ऋषी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे अगस्त्य ऋषी त्यांनी एका आचमनामध्ये संपूर्ण समुद्र काय केलेला आहे,
आटवून टाकलेलं आहे. असे हे अगस्त्य थोर मोठे काय आहेत, ते ज्ञानी आहेत, हुशार आहेत, अशा ह्या आश्रमामध्ये तिथे येतात. आणि ते खूप पराक्रमी आहेत. त्यामुळे त्यांच्या आसपास काही कोणी राक्षस वगैरे काही नसतात. आणि त्यांची पत्नी ही लोपमुद्रा. आकाशामध्ये जे काही सप्त तारका दिलेल्या आहेत, ह्या तारकामध्ये ह्या अगस्त्य ऋषींचं स्थान आहे. इतके ते महान मोठे असे हे ऋषी आहेत. यांची कथा अशी सांगितली जाते की देव आणि दानव यांचे जेव्हा युद्ध होत असतात, तर हे युद्ध करता करता हे दानव लोक आहेत, हे समुद्रामध्ये जाऊन लपायचे. त्यामुळे युद्ध त्यांना देवांना ह्या राक्षसांना शोधणं खूप अवघड जायचं. तर ह्यांना कसं काय शोधायचंय, ते हे तर समुद्रात जातात आहेत, तिथं लपून बसतात आहेत. तेव्हा त्यांनी ह्या ऋषींना विनंती केली की ह्या राक्षसांना त्याच्या बाहेर काढा. पण ते राक्षस काही यायला तयार नाहीत. त्यांना छान जागा मिळाली होती या समुद्रात जाऊन लपून बसण्याची. तेव्हा ते काय करतात आहेत, मग ह्या समुद्राला पिऊन टाकतात आचमन करून, आणि सगळा समुद्र कोरडा होतो. आणि कोरडा झाल्यानंतर काय होतं, सगळे दानव उघडे पडतात. आणि मग काय करतात, देव ह्या राक्षसांचा वध करतात. त्यांना यांचा वध करणं सोपं जातं. अशी एक कथा सांगितली जाते. आणि दुसरी एक अशी कथा सांगितली जाते की या समुद्र किनाऱ्यावरती टिटवी असते. टिटवी नावाची पक्षी आहे. ती पक्षी काय करते, तिथं अंडी घालते. पण ही अंडी घातल्यानंतर समुद्राची एक लाट येते आणि ती आता टिटवीची सगळी अंडी तो घेऊन जातो. ते नेल्यानंतर काही काळाने जेव्हा तिथं टिटवी येते आणि ती आपली अंडी तिथं नाही म्हणल्यानंतर ती खूप शोकाकुल होते. ती खूप दुःखी होते. ती या समुद्राची खूप विनंती करते, बाबा रे काय कर, माझी अंडी मला परत दे रे, ते माझी बाळं आहेत, माझं ते प्रेम आहे, असं सगळं त्यांना विनंती करते. पण समुद्र काही ती अंडी परत देत नाही. तेव्हा अगस्त्य ऋषी तिथे येतात आणि हिची इतकी शोकाकुल अवस्था पाहतात आणि तेही विनंती करतात समुद्राला की तू तिची अंडी परत देऊन टाक तू. पण समुद्र काही ऐकत नाही. तेव्हा त्यांना इतका राग येतो की ते आपला हा समुद्र पूर्ण गिळंकृत करून टाकतात. आणि मग तिथं जी अंडी आहेत ती तिथं सगळी उघडी पडतात आणि ती टिटवी ती अंडी घेऊन येते आणि आपल्या पिलांचं काय करते, संगोपन करते, वाढवते. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या दोन कथा सांगितल्या जातात. असे हे अगस्त्य ऋषी मोठे थोर पराक्रमी असे असतात. आणि मग त्यांच्या तिथे आल्यानंतर राम तिथं काही दिवस राहतात वास्तव्याला. तिथं त्यांचं पाहुणचार अगत्य त्यांचं स्वीकारतात. आणि त्याच्यानंतर मग अगस्त्य ऋषी त्यांना सांगतात की तू पुढे पंचवटीमध्ये जा म्हणून सांगतात. आणि जाता जाता काय करतात, तर त्यांना काय करतात, त्यांना धनुष्यबाण देतात आणि म्हणतात हा धनुष्य तुझ्यापाशी राहू दे. रावणाचा वध करण्यासाठी तुला या धनुष्याचा काय होईल, उपयोग होईल. म्हणजे आता रावण हा शब्द पहिल्यांदा रामाच्या कानावर पडलेला आहे. राम म्हणतात बरं म्हणतात आणि ते धनुष्य घेतात आणि ते विचारत नाही कोण रावण, कसा रावण, मी का त्याचा वध करायचा, काहीही विचारत नाही. आणि मग अगस्त्य ऋषी सांगतात की इथून पुढे तू पंचवटीमध्ये जा. आणि मग पंचवटीमध्ये जा म्हटल्यानंतर रामराय आता पंचवटीचा मार्गाने प्रवेश चालू लागलेले आहेत. आणि जाता 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 मजल दर मजल करत 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 ते आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं पंचवटी आहे त्या पंचवटीमध्ये येऊन तिथं थांबतात. इतकी सुंदर आहे पंचवटी. तिथलं हवामान खूप छान असतं, रमणीय ठिकाण असतं आणि खूप छान प्रसन्न वातावरण असतं. छान पक्षी असतात तिथे, हरणं तिथं बागडत असतात, ससे खेळत असतात, निर्भयपणे सगळे वागत असतात. त्यामुळे त्यांना वाटतं की आता आपण सीतामाई हट्ट करते की आपण आता ह्या पंचवटीमध्येच खूप दिवस राहू, आपला जो काही उर्वरित जो काही काळ आहे वनवासाचा तो इथंच घालू असा ती विनंती करते. त्याच वेळेस त्यांना जटायू नावाचा पक्षी भेटतो. हा अतिशय वृद्ध झालेला अतिशय मोठा असा जटायू पक्षी असतो. हा जटायू पक्षी रामरायांची चौकशी करतो, तुम्ही कुठून आलात, काय करता आहात. तेव्हा रामराया सांगतात की मी अयोध्येचा राजा दशरथ याचा मी पुत्र आहे असं सांगितलं जातं. असं सांगितल्यानंतर त्यांना असे वाटतं की अयोध्येचा पुत्र दशरथ,
असं म्हटल्यानंतर जटायूला खूप आनंद होतो. तो म्हणतो, हा दशरथ राजा माझा खूप चांगला मित्र आहे म्हणे, म्हणजे तुम्ही माझ्या मित्रांची मुलं आहात, तर तुमचं आता तुम्ही इथं निवांत राहा, तुमचं संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इथे आनंदात तुम्ही वास्तव्य करू शकता असं सांगतात. त्यामुळे रामराय आणि तिथे छान आता तिथे वास्तव्याला राहिलेले आहेत. आणि तिथं असं वास्तव्याला राहत असताना तिथं एकदा तिथे छान त्यांची दिनचर्या चाललेली आहे. सकाळच्या वेळेस उठावं, पूजा अर्चा करावी, वनामध्ये फिरावं. सीतामाई तर इतकी रमली आहे त्या हरणामध्ये, सस्यामध्ये. वातावरण छान आहे, शेजारीच गोदावरी सारखी मस्त नदी वाहतीये, त्यामुळे ते इतके रममाण झालेले आहेत की तिथंच आता छान तिथं रमलेत थोडक्या म्हणजे तिथे ते. आणि असं करता 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 तिथे काय होतं, तर तिथे अतिशय सुंदर अशी एक मुलगी येते. आणि सुंदर अशी मुलगी आल्यानंतर ती काय म्हणते की ह्या रामरायाला पाहते आणि त्यांच्यावर इतकी मोहित होते की त्यांनी आपल्याशी लग्न करावं असं वाटायला लागतं. आणि ही सुंदर मुलगी म्हणजे ती असते शूर्पणखा. खरी ती असते राक्षसीन, पण ती वेश घेते एका सुंदर कन्येचा आणि ते वेश घेऊन त्या ठिकाणी येते आणि रामरायाला पाहिल्यानंतर इतकी मोहित होते आणि ती रामरायांकडे जाते आणि म्हणते की तुम्ही माझ्याशी लग्न करा. रामरायांपुढे तर नवीनच प्रश्न निर्माण झाला होता. तुमचं लग्न? तर त्यात नाही म्हणे, मी तर तुझ्याशी लग्न काही करू शकत नाहीये म्हणे. ते म्हणते, का बरं नाही लग्न करू शकत म्हणे. ते म्हणतात की म्हणे, आधी विचारतात तू कोण आहेस. तेव्हा ती सांगते की लंकेचा राजा रावण याची मी बहीण आहे. असं म्हटल्यानंतर रामलाया लगेच त्यांचे कान टवकारतात. कारण अगस्त्य ऋषींनी त्यांना काय धनुष्य दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की काय सांगितलेलं असतं की तुला हा रावणाचा वध करण्यासाठी हा तुला धनुष्य उपयोगी येईल. त्यानंतर ते मग म्हणतात की हो का म्हणे, कोण आहे हा रावण. तो लंकेचा राजा आहे. मग ती त्याचं सगळं वर्णन करते की तो खूप हुशार आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, त्याचे सगळे वेद पाठ आहेत, तो मोठा शिवभक्त आहे, पराक्रमी आहे, महाबलाढ्य आहे, ह्या त्रैलोक्यावर राज्य करण्याची त्याची काय आहे, त्याची इच्छा आहे. असे सगळं वर्णन ती रावणाचं करते आणि त्याची मी काय आहे, बहीण आहे असं म्हटल्यानंतर मग ती सगळ्या म्हणे, मग तुला भाऊ किती आहेत. मग ते सांगतात मला 4 भाऊ आहेत, आम्ही 3 भाऊ आणि मी एक चौथी, अशी 4 भाऊ आहेत. माझे वडील हे विश्रामा ऋषी आहेत आणि त्यांची माझ्या आईचं नाव केसकी आहे आणि माझा मोठा भाऊ हा रावण आहे. दुसरा भाऊ आहे त्याचं नाव कुंभकर्ण आहे. तिसरा भाऊ हा विभीषण आहे, हा अतिशय धर्माने निष्ठेने राहणार आहे आणि मी त्यांची चौथी मुलगी आहे. अशा प्रकारचं सर्व प्रकारची माहिती ती काय करते, ह्या रामरायांना सांगते आहे. आणि रामरायान ती सगळी ऐकून घेतात आहेत आणि मग सांगता ती पुढे बरीच काही लंकेबद्दल, रावणाबद्दल माहिती सांगणार आहे. ती आपण आता काय करणार आहोत, पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आपण आज इथेच थांबूया. नमस्कार. जर तुम्हाला माझे हे रामायण आवडत असेल तर नक्की आवडा. रामाच्या कथा अधिक गोड आहेत, मधुर आहेत, कानाला ऐकाव्याच्या वाटणार आहेत. कितीही ऐकल्या तरी त्या परत परत ऐकाव्याच्या आहेत. तर माझ्या हे रामायणाच्या कथा तुम्ही नक्कीच ऐका, इतरांना पाठवा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या. लाईक करा आणि शेअर पण करा. जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. धन्यवाद.